मकर संक्रांतीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या निमित्त पतंग उत्सव सुद्धा साजरा करण्यात येतो। नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्यामध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो। म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। मकर संक्रांतीचा सण अवघ्या 1 दिवसावरती येऊन ठेपलाय, तरी सुद्धा उत्साह तेवढा दिसून येत नसल्याचं चित्र दिसतंय। यावर्षी पतंग आणि मांजाच्या किमतीमध्ये जवळपास 30% वाढ झाली आहे आणि 10 रुपये ते 700 रुपयापर्यंत पतंग विक्री होत आहे। तर मांजा 350 ते 600 रुपये बंडल प्रमाणे विक्री होत आहे। ग्राहकांकडून सुरती मांजाला जास्त मागणी आहे असं सुद्धा दिसतंय। नायलॉन मांजा विक्रीला स्वस्त आहे आणि सुरती मांजा महाग असतो, तरी सुद्धा सुरती मांजा घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे। साखळ, गेंडा, AK-56 यासारखे नवीन प्रकारचे सुरती मांजाच्या बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत। 350 ते 600 रुपयापर्यंत ह्याच्या किमती आहेत। यावर्षी पतंग सुद्धा आकर्षण 5.5 फुटाची पतंग यंदा ग्राहकांचं आकर्षण ठरत आहेत। नंदुरबारमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या उंचीची पतंगाची विक्री होते आणि ह्या पतंगांना सुद्धा ग्राहकांची मोठी मागणी आहे। पतंग विक्रेत्यांकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे। एकंदरीत यावर्षी पतंग आणि मांजाच्या किमतीमध्ये 30% वाढ झाली आहे। त्यामुळे ग्राहक पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये खरेदीसाठी येत नसले तरी सुद्धा शेवटच्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा पतंग विक्रेत्यांकडून करण्यात येते। दरवर्षीप्रमाणे हे जी आता टायमावर फक्त 4 दिवस चालतं। पहिले कसं 1 महिने 2 महिने किंवा आता मध्ये मागच्या कोरोनाच्या काळात पण कमीत कमी 8 ते 15 दिवसापासून तेच चालायचं। आत्ता असं हे संक्रांतीच्या 4 दिवस अगोदर गिरायकांची जास्त प्रमाणात ओढ निर्माण होते। पहिले आपण करायचो का 2-2 महिने दुकान लावायचो, आता ते 2-2 महिने घेऊन बसणं वाटत नाही एक प्रकारे। बाकी उत्साह तेवढाच आहे, माल छप्पत पण तेवढाच आहे नंदुरबार शहरात। रेटमध्ये असं एका लहान मुलासाठी 10 रुपयाला 5 पतंग पासून तर कमीत कमी मार्केटला 150 ते 200 पर्यंत आहे। पण माझ्या सोनी पतंग या दुकानात मी यावेळी एक नवीन हिंमत केली की आपल्या नंदुरबार शहरात पण आपण गुजरात राज्य जवळ असल्यामुळे तिथे फेस्टिवलला मोठ्या मोठ्या पतंग उडतात, त्या फेस्टिवलच्या पतंगा मी नंदुरबार शहरात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात मी सक्सेस झालो। तर त्या पतंग 200 रुपयाला 5, एवढी लहान साईज 1 फूटची, तर 200 रुपयाला 3 फूटची आहे 5 पतंग, तर डायरेक्ट 700 रुपयाला 5.5 फूटची 1 पतंग, 700 रुपयाला 5 पतंग या 3.5 फूटच्या अशा पतंगा मी यावेळी विकल्या आणि त्यामुळे कस्टमरची अजून मागणी आहे। तर मला एक उत्साह मिळाला की पुढच्या वर्षी आपण अजून जास्त प्रमाणात मोठ्या पतंग आणून विकू शकतो। 25 पतंगाच्या मी ट्राय केला, ते पण दिल्लीच्या कारागिरीने अहमदाबादला एका घरात बनवून मी आणल्या। त्या अजूनपर्यंत अहमदाबाद सुट्टीला पण आल्या नाही। जिल्ह्यामध्ये हे पहिलं वर्ष आहे, कारण की मला या पतंगाच्या धंद्यामध्ये 43 वर्ष झाले, म्हणून मला याच्यात एक अनुभव आहे का पब्लिकची मागणी कशी आहे। आपल्याकडे राहणारे जे नागरिक आहे ते सगळ्या जाती धर्माचे आहेत, त्याच्यात गुजराती आहे ते सगळे, तर त्यांना त्याप्रमाणे ती ओढ आहे। म्हणून त्यांना आपल्या नंदुरबार जिल्ह्यात भेटल्यानंतर त्यांना एक वेगळाच आनंद झाला का एवढा दूर आपण जाण्याविषयी आज आपल्या शहरामध्ये आपल्याला आणि मागच्या वर्षापेक्षा यावर्षी पण खूप जास्त लोक उत्साही आहे घेण्यासाठी आणि 30% मध्ये वाढ झाली आहे पतंगामध्ये। आणि दोऱ्यांमध्ये पण नवीन प्रकारचे दोरे आले आहेत, म्हणजे गेंडा 5 आणि पांडा गोल्ड आणि महासक्कल, सुपर सक्कल असे वेगवेगळ्या प्रकारचे दोरे आहेत। त्याचे रेट पण 350, 400, 500, 600 पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये 50% यावेळेस वाढ झाली। यावेळेस 10 पासून 600, 200 पर्यंत, 700 पर्यंत पण आहे। 10, 20, 30 लहान मुलांसाठी सगळ्या प्रकारचे। अजून आकर्षण म्हणजे लहान मुलांसाठी कार्टून वगैरे तर आहेच, यावेळेस झालर वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि मोठे मोठे कार्टूनमध्ये जास्त कापडी पट्ट्यांचे असे मोठे मोठे दोरे अशा ते पतंग आहे। मग एक बाहेर एक मोठी आहे 700 वाली 5 फूटची, ती एक आहे आणि भरपूर नवीन यावेळेस आले डिझाईन। मागणी यावेळेस मोठ्या प्रमाणात पतंग त्यांना हव्या, म्हणजे मोठ्या याच्यातल्या भरपूर मोठ्या मोठ्या डिझाईनमध्ये अशी मागणी लोकांची यावेळेस। यावेळेस दोऱ्यांचे प्रकार सुरती मांजा असे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहे, म्हणजे सुपर सक्कल, महासक्कल, मग पांडा गोल्ड वगैरे AK-56 असे आहेत। तर तुम्ही ते सुरती मांजाच वापरा, कारण नायलॉन दोऱ्याची मागणी लोक करतात, त्यामुळे ते टाळा, कारण त्याच्याने हात वगैरे कापले जातात, इजा होतात, त्याच्यामुळे ते नक्की तर सुरती मांजाच वापरा आणि सेफ राहा. हॅपी संक्रांत.